विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? 10वीची परीक्षा दिली आहे. टेन्शनमध्ये आहात. घाबरायचं काही कारण नाहीये. तुमचा रिझल्ट खूप छान येणार आहे, उत्तम येणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे थांबायचं तर अजिबात नाहीये. विचारा की सर तुम्ही असं का म्हणताय किंवा असा प्रश्न का करताय? आणि थांबायचं नाही म्हणजे नेमकं काय? तर म्हणायचंच आहे की सध्या तुमची एक्झाम संपली आणि तुमच्याकडे खूप खूप जास्त मोकळा वेळ आहे. तर मी म्हणेल की या मोकळ्या वेळेमध्ये काय करता येईल किंवा काय केल्याने या मोकळ्या वेळाचा सदुपयोग होईल. तर माझ्या मते तुम्ही वेगवेगळे कम्प्युटरचे कोर्सेस केले पाहिजेत, टायपिंगचे कोर्सेस केले पाहिजेत, काही पुस्तके वाचून पाहिली पाहिजेत आणि त्याचबरोबर पुढे 10वीच्या रिझल्ट नंतर आपल्याला आणखी काय सुंदर करता येईल याबद्दल कोणाकडून तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्याचा रिसर्च केला पाहिजे. तर म्हणूनच मी म्हणेल की अजिबात कोणीही थांबायचं नाहीये आणि सोबतच आपली रिसर्च चालू ठेवून अभ्यासही सुरू ठेवायचा आहे. कारण की तुमच्या 10वीची ॲडमिशन प्रोसेस यावेळेस ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणून तयार राहा. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सॉर्ट आउट करून ठेवा. फाईल्स तुमच्या रेडी ठेवा. रिझल्टची वाट पहा. जेव्हा ही ऑनलाईन प्रोसेस चालू होईल, लगेचच एनरोलमेंटसाठी फॉर्म भरून टाका. आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्कीच करा. थँक यू व्हेरी मच.